रिकाई क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घेऊ कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स। सर्वप्रथम कंडक्टर्स। मित्रांनो, कंडक्टरची व्याख्या अशी करता येईल की द सबस्टन्सेस व्हिच अलाउज फ्लो ऑफ करंट थ्रू इट इज कॉल्ड कंडक्टर्स। म्हणजे ज्या पदार्थामधून करंट वाहते त्या पदार्थाला आपण कंडक्टर असे म्हणतो, किंवा जे पदार्थ त्यामधून करंट वाहण्याला अनुमती देते त्या पदार्थाला आपण कंडक्टर असे म्हणतो। उदाहरण जर घेतो म्हटलं तर सगळ्याच प्रकारचे मेटल्स हे कंडक्टर्स आहेत। तर सर्वप्रथम आपण फक्त तेवढंच समजू की जे मेटल्स आहेत ते मेटल्स, सर्वचे सर्व मेटल्स हे कंडक्टर्स आहेत। त्यानंतर इन्सुलेटर, द सबस्टन्सेस व्हिच डू नॉट अलाउ फ्लो ऑफ करंट थ्रू इट इज कॉल्ड इन्सुलेटर। म्हणजेच ज्या पदार्थामधून करंट वाहत नाही त्या पदार्थाला आपण इन्सुलेटर म्हणतो। ठीक आहे। एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर वूड, रबर हे असे पदार्थ आहेत की ज्यामधून करंट वाहत नाही। त्यानंतर सेमीकंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स आर द सबस्टन्सेस व्हिच शोज बोथ द प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स। म्हणजे the material whose electrical properties lie between conductors and insulator are called semiconductors। याचा अर्थ काय झाला मित्रांनो, जे पदार्थ कंडक्टर्सची आणि इन्सुलेटर्सची दोघांचीही प्रॉपर्टी दाखवते, म्हणजे दोघांचाही गुणधर्म दाखवते, त्याला आपण सेमीकंडक्टर म्हणतो। ठीक आहे। तर आतापर्यंत आपण एवढं समजलं, एवढं लक्षात आलं आपल्याला की कंडक्टर्स काय चीज आहे आणि इन्सुलेटर काय चीज आहे। कंडक्टर्स म्हणजे काय? कंडक्टर्स म्हणजे असे पदार्थ की ज्याच्यातून करंट वाहते, आणि इन्सुलेटर म्हणजे असे पदार्थ की ज्यामधून करंट वाहत नाही असे पदार्थ। आता सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर म्हटलं तर काय काय सांगितलं, दोन्ही, म्हणजे जी कंडक्टरची प्रॉपर्टी दाखवते आणि इन्सुलेटरची पण प्रॉपर्टी दाखवते। ठीक आहे। तर मग हा प्रश्न येतो की बा एकच पदार्थ वेगवेगळी प्रॉपर्टी कसं काय दाखवतो? तो एके वेळेस तो कंडक्टरही बनेल आणि एका वेळेस इन्सुलेटर बनेल, आहे की नाही? तर मग हे असं कसं काय शक्य आहे? तर मित्रांनो, असे काही पदार्थ आहेत जसे की एक्झाम्पल घेतो म्हटलं सिलिकॉन, जर्मेनियम, असे काही पदार्थ आहेत की जे दोन्हीही गुणधर्म दाखवते, पण दोन्हीही गुणधर्म ते एका वेळेस नाही। ठीक आहे। तर काय होतं, ऍट ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हटलं तर 0 डिग्री केल्विन, 0 डिग्री केल्विन म्हटलं तर -273 डिग्री सेल्सिअस। एक मिनिट, थोडंसं ऍट 0 डिग्री केल्विन याचा अर्थ होतो -273 डिग्री सेल्सिअस। ठीक आहे। तर हे जे सेमीकंडक्टर पदार्थ आहे ते 0 डिग्री केल्विन म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअसला परफेक्ट इन्सुलेटर असतात, आणि जसं त्याचं टेम्परेचर वाढवलं तसं ते कंडक्टिव्हिटी शो करायला लागतं। ऍट रूम टेम्परेचर सेमीकंडक्टर बिहेव्स ऍज कंडक्टर। ठीक आहे। म्हणजे रूम टेम्परेचरला सेमीकंडक्टर कंडक्टर साठी बिहेव करायला लागतात, आणि जसं आपण टेम्परेचर वाढवू तसं त्याची कंडक्टिव्हिटी वाढत जाते। म्हणजे याचा अर्थ काय, हे असे पदार्थ आहेत 0 डिग्री केल्विनला ते परफेक्ट इन्सुलेटर म्हणून दाखवतात, आणि ऍट रूम टेम्परेचरला काही प्रमाणात ते कंडक्टिव्हिटी दाखवतात, आणि जसं टेम्परेचर वाढवलं तसं त्याची कंडक्टिव्हिटी वाढत जाते। म्हणजे याचा अर्थ कसा झाला की हे पदार्थ 0 डिग्री केल्विनला इन्सुलेटर आणि हायर टेम्परेचरला मीन्स ग्रेटर दॅन रूम टेम्परेचरला ते कंडक्टर दाखवतात। ठीक आहे, कळलं का? म्हणजे सेमीकंडक्टर हे दोन्ही प्रॉपर्टी दाखवतात। ठीक आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।